चला नमस्कार शेतकरी बंधूंनो, अत्यंत महत्वाची आणि मोठी खुशखबर आहे. थकीत कर्जमाफी झालेली आहे. टोटल 8 बँका आणि 22 सोसायट्या त्या ठिकाणी पात्र आहे. मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी आहे. थकीत जी कर्जमाफी होती ती झालेली आहे. त्याच्यामध्ये पात्र पाहिले असेल तर 8 बँका आहेत आणि 22 सोसायट्या त्या ठिकाणी पात्र झाल्यात. बँक सुद्धा तुम्हाला इथं दिलेली आहे. आता सविस्तर डिटेल ही माहिती काय आहे बघणं गरजेचं आहे. शेतकरी कर्जमाफी सद्यस्थिती आणि निधी वितरणासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कधीची आहे? 2017 एक विश्लेषणात्मक अहवाल या ठिकाणी न्यायालयाच्या कशामुळे झालेली आहे? तर न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या 500 कोटी रुपयाच्या वितरणाचं आणि पुढील आव्हानाचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. कोणामुळे झालेले आहे? तर न्यायालयाचा आदेश आला. या न्यायालयाच्या आदेशानुसार जे काही थकीत कर्जमाफी आहे तीच झालेली आहे. एकूण वितरण निधी किती आहे? तर 500 कोटी हा वितरण निधी आहे. एकूण प्रत्यक्ष लाभार्थी किती आहे? तर 66,756 एवढे शेतकरी आहे. हे लाभार्थी शेतकरी आहेत 66,756. निधी किती आहे टोटल? तर 500 कोटी रुपयाचा निधी आहे. अद्याप प्रतीक्षेत असलेले शेतकरी आहे. अद्याप प्रतीक्षेत असलेले शेतकरी किती आहेत? तर 5 लाखाहून अधिक शेतकरी आहे जे प्रतीक्षा करतायत त्या पैसे संदर्भामध्ये. हा प्राथमिक निधी न्यायालयाच्या विशेष आदेशानुसार वितरित करण्यात आलेला आहे. न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर हे पैशाचं वितरण केलं जात आहे. आता शासन स्तरावर जर पाहिलं असेल तर इकडे बघा, शासन टोटल आहे 500 कोटी रुपये, 93% दिलंय आणि इकडे 7% दिलंय. आता 93% कोणाला दिलं जाणार आहे? तर बघा 93% मध्ये 8 जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत. या जिल्हा मध्यवर्ती बँकांना टोटल 464 कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर 7% मध्ये 22 विविध कार्यकारी सोसायट्या आहेत, ज्या सोसायट्यांना 36 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आणि टोटल इकडं प्रत्यक्ष लाभार्थी जे काही शेतकरी आहेत ते आहेत 66,756. हा निधी वितरण एवढ्या शेतकऱ्यांना केला जाणार आहे. त्याच्यामध्ये 92% पेक्षा जास्त निधीचं वितरण हे केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या मार्फत केलं जाणार आहे किंवा त्यांनाच दिलं जाणार आहे. इथं तुम्हाला जिल्हे वाईज दिलेत. कुठल्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आहेत, किती पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत, महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे. आता एवढे 4 जिल्हे आहेत का? नाही, तर भरपूर जिल्हे आहेत, फक्त 4 दाखवलेले आहेत. मग इकडं नाशिकमध्ये 159.47 कोटी, नागपूरमध्ये 130.61 कोटी, वर्ध्यामध्ये 60.34 कोटी, बुलढाण्यामध्ये 48.33 कोटी रुपये. आणि इकडे दिलेलं आहे तुम्हाला नाशिक आणि विदर्भ विभागामध्ये निधीचं सर्वाधिक केंद्रीकरण झालंय. कुठं? नाशिक आणि विदर्भ विभागामध्ये निधीचं सर्वाधिक केंद्रीकरण म्हणजे सगळ्यात जास्त निधी तिथं मिळालेला आहे. आता संपूर्ण जिल्ह्यावाईज तुम्हाला दिलेला आहे. ज्या जिल्ह्यात ही थकीत कर्जमाफी मिळाली आहे त्या जिल्ह्याची माहिती दिलेली आहे. लाभार्थी जो शेतकरी आहे, टोटल शेतकरी जिल्हा दिलाय, कुठल्या जिल्ह्यात किती शेतकरी लाभार्थ्याला मिळणार आहेत, आणि इकडच्या साईडला वितरित निधी दिलेला आहे, किती निधी त्या जिल्ह्यासाठी दिला जाणार आहे हे सुद्धा दिलंय. आता 1 बाय 1 जर पाहिलं तर नाशिक या जिल्ह्याचा जर विचार केला तर बघा, शेतकरी पात्र आहेत 21,547 शेतकरी पात्र आहे. निधी किती आहे? तर बघा 159.47 कोटी रुपयाचा निधी तिथं वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर नागपूर 10,146 एवढे शेतकरी पात्र आहे. 130.61 कोटी रुपयाचा निधी हा नागपूरला दिला जाणार आहे. ह्या शेतकऱ्यांचा निधी आहे. तो जिल्हा, त्या जिल्ह्यात शेतकरी किती पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांचा निधी किती वितरित आहे ते इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. याच प्रकारचे संपूर्ण तुमची कर्जमाफी संदर्भात नवीन जे काय कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये किंवा याच चॅनलवर तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील. आता वर्धा जिल्ह्यात जर पाहिलं असेल 11,816 एवढे शेतकरी लाभार्थी शेतकरी आहेत आणि निधीचं वितरण आहे 60.64 कोटी 60.34 कोटी. बुलढाणा किती शेतकरी आहेत? तर 10,123 लाभार्थी शेतकरी आहेत आणि निधीचं वितरण किती आहे? तर 48.33 कोटी रुपये एवढं निधीचं वितरण आहे. त्यानंतर धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्याचा विचार केला तर शेतकरी आहेत 460.
सॉरी 4060 शेतकरी आहेत आणि निधी वितरण किती आहे तर 28.31 कोटी एवढं निधीचं वितरण केलं जाणार. त्यानंतर धाराशिव जिल्हा, धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद आताचा धाराशिव जिल्हा, टोटल पात्र शेतकरी आहेत 2590. निधीचं वितरण होणार आहे 14.75 कोटी रुपये. त्यानंतर जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्यामध्ये लाभार्थी शेतकरी किती आहेत तर 3347 एवढे लाभार्थी शेतकरी आहेत. निधीचं वितरण आहे सगळ्यात कमी जालना जिल्ह्यामध्येच आहे. शेतकरी जास्त आहेत धाराशिवपेक्षा. 8.87 कोटी रुपयाचं निधी वितरण केलं जाणार आहे. इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा, एकूण वितरित निधीपैकी 32% वाटा हा एकल्या नाशिक जिल्ह्याला मिळणार. 32% वाटा एकल्या नाशिक जिल्ह्याचा आहे. झालेली कार्यवाही ही 500 कोटी रुपये निधी आणि 66,756 लाभार्थी जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आहे. स्पष्ट तफावत आहे. आतापर्यंत वितरण हे एकूण गरजेच्या केवळ 10% पेक्षा कमी झालेला आहे. उर्वरित गरज आहे 5,500 ते 6,000 कोटी रुपये निधी, म्हणजे 5 लाखहून अधिक शेतकरी अजून त्या ठिकाणी काय आहेत याची वाट बघतात किंवा प्रत्यक्षामध्ये. आता न्यायालयाची भूमिका काय दिलेली आहे न्यायालयाने, सद्यस्थितीतील निधी वितरण हे पूर्णतः न्यायालयाच्या विशेष आदेशानुसार किंवा न्यायालयाने जो आदेश दिला त्याच्यावर आधारित हे सगळं निधीचं वितरण असणार आहे. शासनात पुढील महत्वाची आव्हानं काय आहेत, आर्थिक उर्वरित 5 लाख शेतकऱ्यांसाठी 5,500 ते 6,000 कोटी रुपयाची मोठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्याचं प्रमुख त्या ठिकाणी आव्हान कोणाकडे असणार आहे, शासनाकडे असणार आहे. पुढील दिशा काय तर आगामी काळात शासनाच्या धोरणात्मक निर्णयाकडे आणि निधी उभारणीच्या यंत्रणेकडे लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे शेतकऱ्या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल आहे. टोटल जर पाहिलं असेल तर शेतकरी कर्जमाफी सद्यस्थिती आणि त्या निधी वितरणा संदर्भामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी 2017 या संदर्भात आहे. शेतकरी ज्या काही संस्था आहेत एकूण लाभार्थी दिलेले तुम्हाला जिल्हा 8 जिल्हा मध्यवर्ती बँका दिल्या त्यांचा जो काही निधी वितरण त्यांना होणार आहे 93% आणि 60% जे आहेत तर विविध 22 सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांना होणार आहे. हा शेतकऱ्यांमध्ये निधी मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जे काही नवीन कर्जमाफी होणार आहे ते सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळतील. ठीक आहे, थांबतो. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे तुमचे 10वी पास असतील, 12वी पास असतील किंवा ग्रॅज्युएशन असेल तर त्या सर्वांसाठी आपल्या चॅनलवर जे कुठे नवीन जाहिरात आली असेल त्या संदर्भात सगळी माहिती या चॅनलवर दिली आहे. त्यामुळे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सर्व शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा. थांब.